एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरनं विरोधकांनी एकच टीकेची झोड उठवलेली आहे। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी मंत्री उदय सामंत आहेत। सामंत साहेब, शिंदेंच्या एकूणच जय गुजरातीच्या वक्तव्यावरनं विरोधक एकवटून टीका करताना पाहायला मिळत आहेत। गुजराती शिवसेनेचं हे खरं रूप समोर आल्याची टीका ही संजय राऊतांनी केलेली आहे। काय उत्तर देणार? आपल्याला आठवत असेल की वरळीच्या मागच्या निवडणुकीमध्ये काही बॅनर लागले होते, म्हणजे तुम्हीच आम्हाला दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे मी ते बघितलेले आहेत। तर मी काय बघायला गेलो नव्हतो, पण त्यावेळी देखील अशा पद्धतीचे बॅनर लागले होते। त्यावेळी देखील अनेक भाषांमधनं बॅनर लागले होते, ते सगळे विसरले। साहेब गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्या ठिकाणी ते भाषण संपवत असताना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजराती म्हणाले। आपण जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये जातो, एखाद्या समूहामध्ये कार्यक्रमाला जातो, त्यांना बरं वाटावं म्हणून आपण शब्दप्रयोग करतो, तसा जय गुजराती हा शब्दप्रयोग केला। त्याची राजकीय भांडवल करण्याची गरज नाही। आणि किती लोक खोटं करू शकतात, म्हणजे काही लोकांनी तर साहेबांचा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त जय गुजराती, जय गुजराती, जय गुजराती दाखवतात, पण त्याच्यामागे जय महाराष्ट्र आहे, त्याच्यामागे जय हिंद आहे, हे काही लोक दाखवायला विसरत आहेत। त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःहून काँग्रेसची संस्कृती स्वीकारलेली आहे त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं अगाध ज्ञान आम्हाला सांगायची आवश्यकता नाही। पहिलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांना तुम्ही काय केलं 2 वर्षापूर्वी त्याचं उत्तर द्या। त्यावेळी मराठीबद्दलचं प्रेम कुठं गेलं? त्यावेळी मराठी भाषेबद्दलचं प्रेम कुठं गेलं? ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला शब्द दिले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटेल त्या थराला जाऊन काँग्रेसचे नेते मंडळी बोलतात, त्यावेळी यांचा स्वाभिमान कुठं असतो? त्याच्यामुळं उगाचच एखाद्या गोष्टीचं भांडवल करू नये। 3 वर्षापासून ह्यांना अजून काही सुधारत नाही, यांची सत्ता गेल्यापासून, आणि कायमस्वरूपी टार्गेट ते एकनाथ शिंदे साहेबांना करतात, त्याच्यामुळं हा प्रकार घडलेला आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून मराठीबाबत ज्या काही घटना घडत आहेत त्यावरनं असंच पाहायला मिळत आहे की आपल्याचं महाराष्ट्रात हाल सोसते मराठी असं म्हटलं तर कुठे चुकीचं ठरणार नाही। ज्या पद्धतीने मराठी माणसांवरती अत्याचार होत आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी कठोर भूमिका कधी घेणार आहात हा प्रश्न देखील आता विरोधक विचारताना पाहायला मिळतात। नाही, विरोधकांना पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीचं भांडवलच करायचं आहे, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायचं आहे। स्वतःच्या आजूबाजूचे सगळे इंग्रजीमध्ये शिकतायत, त्याच्यावर विरोधक काय बोलत नाही। स्वतःसुद्धा हॉटेलमध्ये गेल्यानंतर हिंदी बोलतायत, तेव्हा पण काय बोलत नाही। तेव्हा मला अभिमान आहे, मी परदेशामध्ये गेल्यानंतर मराठी बोललो, जर्मनीला गेल्यानंतर मराठी बोललो, मला अभिमान आहे, असं करून दाखवा। त्याच्यामुळे उगाचच मराठीच्या बाबतीमध्ये पुळकाय अशा पद्धतीची भूमिका काही लोकांनी घेतलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी घेतलेली आहे। पण या सगळ्यातनं विधानसभेला आम्ही बाहेर पडलेलो आहोत। हेच फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न यांनी केला। 232 आम्ही जिंकलेलो आहोत आणि हेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे। पण एरवी जर कार्यक्रम हा राज्याबाहेर असता तर त्या राज्यासंदर्भात आपण जय महाराष्ट्र, जय राजस्थान किंवा जय गुजरात म्हटलं तर ठीक आहे, पण महाराष्ट्रात हा कार्यक्रम होतोय आणि अशातच शिंदे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावरही प्रामुख्याने टीका होते आणि त्यामुळेच कुठेतरी गोष्ट आहे की जय हिंद जर म्हणाले नसते, जय महाराष्ट्र जर म्हणाले नसते तर या सगळ्या ठीक आहेत। पहिली प्रायोरिटी त्यांनी देशाला दिली, दुसरी प्रायोरिटी त्यांनी राज्याला दिली आणि नंतर ज्या समूहासाठी कार्यक्रमाला आले होते त्यांना आनंद मिळावा म्हणून ते बोलले। मला असं वाटतं की याचं राजकीय भांडवल करण्याची काय आवश्यकता। शेवटचा प्रश्न, काँग्रेसचे नेते म्हणतायत कुठेतरी महाराष्ट्राला कलंकित करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे। महाराष्ट्रात असून अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजेच आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्याचा हा काम होतं। याच्यापेक्षा आज जर काँग्रेसच्या प्रवक्त्यांची मुलाखत बघितली तर उद्याचा मेळावा हा 2 ठाकरेंचा इव्हेंट आहे असं ते बोलले आहेत। म्हणजे मराठी माणूस एकत्र जमत असताना असं जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याच्यावर देखील काँग्रेसनं टीका केली। त्याच्यामुळे काँग्रेस सैरभैर झालेली आहे। सकाळी उद्धवजींवर टीका, संध्याकाळी राज ठाकरेंवर टीका, आता इकडे टीका। त्याच्यामुळे त्यांना एकदा ठरवावं स्वतःचं अस्तित्व कुठं आहे आणि मग त्यांनी या फंदात पडावं। एका गुजराती उद्योगपत्यांनी थेट महाराष्ट्रीयन माणसाला या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे। राज ठाकरेंना अनुसरून ते म्हणलेले आहेत, आम्ही महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आपण देखील एक महाराष्ट्रीयन लोकप्रतिनिधी आहात, राज्यभरात आपली प्रतिनिधी आहे, काय नेमका ॲक्शन घेणार? बघा, जे सत्य आहे ते सत्य आहे, याच्यावर माझी परखड भूमिका मी व्यक्त केलेली आहे। मी जरी उद्योगमंत्री असलो तरी एखाद्या उद्योजकानं मराठी भाषा मी बोलणारच नाही, शिकणारच नाही, एवढ्या मस्तीमध्ये बोलण्याची काय आवश्यकता नाही। त्याला जाब विचारावाच लागेल। मग ते राजसाहेबांवर बोललेले असू देत किंवा कोणावरही बोललेले असू देत, त्यांना तो बोलण्याचा अधिकार नाही। इंडस्ट्रियलिस्ट केवढाही मोठा जरी असला, त्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल त्यानं महाराष्ट्राचा सन्मानच केला पाहिजे, ही मराठी भाषा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे। जे खरं आहे ते खरं आहे।
बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच महाराष्ट्रीयन उद्योगपती जरी असले तरी त्यांना महाराष्ट्रात अशा प्रकारची दादागिरी चालणार नाही आणि कारवाईला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट मत उद्योगपती उदय सामंत यांनी दिलेलं आहे. जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.